कटो सेमीचा सामना पहिला उपमान्य फेरीचा सामना म्हणजे जो जिंकेल ना तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल अशा पद्धतीचा या ठिकाणी सामना खेळला जातो. एकंदरीतच पहिली चढाई या ठिकाणी ही सुपर 8 ची चढाई होती. ज्यामध्ये पहिले 3 गुण आहेत ना ते या ठिकाणी याच क्लबच्या संघाला प्राप्त झाले. परंतु या ठिकाणी साई शिवनेरी कोंढवा ज्याने पहिला सामना पाहिला अतिशय चांगल्या प्रकारे खेळून एक सामन्यात विजयी झाला होता. त्याचप्रमाणे पहिल्या दिवसातील हा पहिला सामना जिंकून क्लबचे संघ या ठिकाणी दाखल झाला होता. अशा 2 संघांचा इथे सामना पाहतो. सेमीफायनल मध्ये जाण्याकरिता हीच कटो सेमीची लढत या ठिकाणी केली जाते. लढत खेळवली जाते आणि खेळवत असताना देखील या ठिकाणी आपण पाहतोय म्हणजेच 3-0. परंतु ह्या सामन्यात मागील मॅचचा हिरो देखील मैदानामध्ये आहे म्हणजेच शुभम या ठिकाणी असेल आणि तोच खेळाडू या ठिकाणी आलेला आहे. हाच खेळाडू या ठिकाणी दाखल झाला ज्याने मागील सामना एकाकी आपल्या संघाच्या दिशेने बळवला होता. अशा प्रकारचा इथे खेळाडू असेल आणि त्याच खेळाडूला या ठिकाणी पाहायचं पकड यशस्वी करून दाखवले ते सुबोध सावीच्या माध्यमातून. तो मात्र या ठिकाणी ही पकड करतोय. तो खेळाडू या ठिकाणी पकड केल्यानंतर 4-0. परंतु या ठिकाणी खेळाडू पाहिल्यानंतर 4 जे खेळाडू आहेत ते याच साई शिवनेरी कोंढवा संघाचे मैदानाच्या बाहेर आहेत. 3 खेळाडू देखील या ठिकाणी पकडपट्टू देखील आहेत आणि ते चढाई देखील करू शकतात. परंतु चढाईमधलं अजून एक मोठं नाव अशा प्रकारचे याच साई शिवनेरी कोंढवा संघाचं ज्याने या सामन्यातील वैयक्तिक कशी पहिली चढाई केली होती त्याच खेळाडूपती देखील आता आपल्या साथीदाराला रिवायवल करण्याकरिता ही चढाई आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना वेतकोड आणि काळीश्री कळंबस्ते. काळीश्री कळंबस्ते बिहार वेतकोड दोन्ही संघांना या ठिकाणी हा पहिला पुकार आहे. परंतु इथे सुपर टॅकल पाहिलेला आहे. सुपर टॅकल गेल्याने एकंदरीत 2 गुण प्राप्त झालेले आहेत. या ठिकाणची ही दुसरी चढाई आपण पाहतोय. परंतु ह्या आधी आपण सुपर टॅकल पाहिलेला आहे ज्याने कमबॅक झालेला असेल. अशाच प्रकारचा कमबॅक किंग्स या नावाने ओळखला जाणारा साई शिवनेरी क्रीडा मंडळ कोंढवाचा संघ आहे ज्यांचे 3 आणि 4 खेळाडू जे नेहमीच अग्रेशन अशा प्रकारचे करीत असतात. शिट्ट्या देखील बांधू शकतात. अशा प्रकारची इथे कामगिरी करण्याकरिता हाच मॅन फ्रॉम साई शिवनेरी क्रीडा मंडळ कोंढवा संघाचा कल्पेश घाणेकर या ठिकाणी ही चढाई करतो. कल्पेशच्या माध्यमातून इथे पदालित केल्यात आहे. परंतु लाच भिरकावली जाते या ठिकाणी. इथे पाहायचं आहे या चढाईत उजवा पत्रेचे खेळाडू शुभम ज्याला या ठिकाणी बाद केला आहे. आता मात्र सामना जवळ आलेला आहे. 4-3 अशा पद्धतीचा अशा क्रमवारीतला इथे सामना पाहतोय. परंतु हे समीकरण अजून देखील याच साई शिवनेरी संघाकरिता ऑन असेल तर त्यांच्यात पहिल्या तर चांगले खेळाडू आहेत. त्यांच्यात चांगले खेळाडू परंतु काही खेळाडू रेलिंग वरती देखील आहेत. काही क्रीडारसिक देखील रेलिंग वरती आहेत. त्या सर्वांना विनंती असेल 3 दिवसाची स्पर्धा आहे. आजचा पहिला दिवस आहे. परंतु शेवटचा 3रा दिवस जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला रेलिंग काढण्याकरिता बोलावलं जाईल. परंतु अजून 3 दिवस आम्हाला सहकार्य करायचं आहे. 4-3 अशा पद्धतीचा हा सामना आहे. परंतु आता आकडेवारी पहा. आकड्यांवरती खेळ नाहीये परंतु शेवटच्या क्षणात कोण बाजी मारणार याच्यावरती हा खेळ असेल. कारण कोंढवा गाव ज्याला या ठिकाणी कबड्डीचं माहेरघर म्हटलं जातं ज्यामध्ये अनेक संघ आहेत. त्यात ताकदीचा या ठिकाणी टॉप लेवलचा संघ म्हणजेच साई शिवनेरी कोंढवा संघ ज्याच्या विरुद्ध तिसरी चढाई आहे. परंतु या ठिकाणी पारस घाणेकर मी ज्या संघाबद्दल सांगितलं होतं अशा प्रकारचा हाच संघ या ठिकाणी आहे. तर ज्यांच्याकडे पाहिलं ना मित्रांनो तर 2 खेळाडू अशा प्रकारचे आहेत की ज्यांनी या वर्षात जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ज्यांची प्रथमतः या ठिकाणी अंडर-19 कॉलेजस्तरीय स्पर्धा होती ज्यांची तालुका स्तरावरती निवड झाली त्यानंतर जिल्हा स्तरावरती निवड झाली त्यानंतर विभाग स्तरावरती सातारा या ठिकाणी घेऊन आलेले खेळाडू म्हणजेच मध्यरक्षक पारस आहे आणि कुपरक्षक जय आहे. अशा प्रकारचे 2 खेळाडू या ठिकाणी साई शिवनेरी कोंढवा संघाकडे आहेत.
आणि ते दोन खेळाडू जोपर्यंत आहेत तोपर्यंत पकडीमधलं प्रमुख अस्त्र त्यांच्याकडे आहेत. ते अस्त्र या ठिकाणी आहेत, परंतु त्याला साथीदार शुभम आहे, ममतेज आहे, त्याप्रमाणे अल्पेश आहे आणि त्यांचे साथीदार देखील या ठिकाणी असतील. 4-4 अशा प्रकारचा एकबा स्वरूपाचा सामना चाललाय. हे आधीच सांगितलं होतं की कशी सुरुवात झाली याला देखील महत्व आहे, परंतु शेवट कसा केला जाईल याला देखील महत्व असेल. तर पहिले 3 गुण कुणाचे होते? आता मात्र 4-4 आणि इथे 4 दाबण्याचं काम हाच चढाईपट्टू करणार का? हा चढाईपट्टू मात्र 4 आकडेवारीत वार करणार का? अशी मात्र त्याच्याकडे क्षमता आहे. या ठिकाणी पाहायचा क्षमता असताना त्याला या ठिकाणी चाइल्ड टॅकल करून दाखवली जाते. चाइल्ड टॅकल या ठिकाणी केली जाते. अशा प्रकारच्या त्याच खेळाडूला इथे रोख लाभला जातोय. ज्याची चढाई या ठिकाणी थांबवली जाते तो खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो, परंतु बाहेर गेल्यानंतर आकडेवारीमध्ये देखील बदल होतोय. उद्देश एकदा 5-4, परंतु आता 5 अंक जे आहेत ते गणमती संघाचे आहेत, परंतु 5 खेळाडू मैदानामध्ये कोणाचे आहेत? तर साई शिवनेरी कुडबा संघाचे आहेत. म्हणजेच बोनस या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये ऑन नाही आहे, बोनस ऑफ आहे, खोलवर दाबा लागेल. त्याच परिस्थितीत हा खेळाडू ज्याने या सामन्यात सुपरहिट केले, एकच सुपरहिट झाले आणि ती केले याच योगेशने. परंतु इथे दोन्ही संघ अशा प्रकारे आखणी करणार की आमची कधी तिसरी चढाई येणार, त्यापेक्षा प्रतिस्पर्धी संघाची कधी तिसरी चढाई येणार याचा विचार या ठिकाणी आहे. आणि तीच चढाईचा क्रमांक 3 आहे, जर्सीचा क्रमांक 3 आहे. तोच खेळाडू या ठिकाणी योगेश आहे, ज्याने ह्या सामन्यात एकाच चढाईत 3 गुण देखील प्राप्त केलेत. अशा तिहेरी क्रमवारीत असताना हा खेळाडू ज्याला या ठिकाणी पकड केली जाते, बॅकहोल्डचं प्रदर्शन या ठिकाणी करून दाखवलं जातंय. बॅकहोल्ड या ठिकाणी केली जाते कोपराक्ष खेळाडू करून, ज्याची तारीफ करावी तेवढी कमी आहे. ज्याने रिवायवल कोणाचं झालंय तर ज्याला आपण मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हटलं तरी बाबत ठरणार नाही, ज्याला आपण मागील मॅचचा हिरो म्हटलं तरी बाबत ठरणार नाही. अशा प्रकारचा हा शुभम घाणेकर मात्र हा चढाईपट्टू आहे, ज्याची कामगिरी पाहिली तर अशी जे प्रकारची एक स्पर्धा होती, म्हणजेच जय हनुमान पिंपरीची स्पर्धा होती, जिथे सामना एक चांगल्या प्रकारचा होता. समोर पाहिलं तर या ठिकाणी संघ होता तो म्हणजेच कळकवणीचा संघ होता, सामना एकबर होता. अशा परिस्थितीत ज्या खेळाडूने शेवटच्या चढाईत 3 गुण प्राप्त केले होते आणि आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये दाखल केले होते, तशाच प्रकारची कामगिरी इथे करून दाखवावी लागेल. आणि इथे सामना काय चाललाय, परंतु त्याच्यावरती विश्वासाची चढाई म्हणजेच या ठिकाणी तिसरी चढाई केली जाते. 38 साई शिवनेरी कुडबा संघ. आणि इथे जर गुण प्राप्त झाला तर हे शुभ संकेत असतील, ते म्हणजेच याच कुडबा संघाकरिता, कारण लांबच्या पल्ल्याहून संघ दाखल झाले, त्यांचा खेळ मात्र नेहमीच पाहण्यासारखा असतो. अशा परिस्थिती या ठिकाणी पाहायचा एकंदरीत सर्व खेळाडूंना चकवा देण्याचा प्रयत्न होता, परंतु चकवा देत असताना 4 खेळाडूंनी ही पकड या ठिकाणी मात्र 6-5 असं मात्र इथे आपण आकडेवारी पाहतो. म्हणजेच इथे पाहिलं ना तर कोणत्याही संघाकडे जास्त गुणांची आघाडी नाही आहे, कोणत्याही संघाकडे जास्त गुणांची पिछाडी नाही आहे. म्हणजे हा खऱ्या अर्थाने एक चांगल्या चुरशीचा सामना, पण असे सामने पाहण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. अशा तमाम क्रीडा रसिकांचं, कारण क्रीडा रसिक आहेत या ठिकाणी गर्दी, म्हणून तर मैदानामध्ये झाली गर्दी. आणि हीच भरपूर अशा प्रकारची प्रचंड गर्दी हीच या स्पर्धेची पोचपावती आहे. आणि तीच चढाईची पोचपावती देण्याकरिता हाच कळमती संघाचा चढाईपट्टू म्हणजेच शुभम या ठिकाणी मेटकर, त्याचा जर्सीचा क्रमांक 4 आहे, त्याला चढाईचा क्रमांक 3 या ठिकाणी दिली जाते. त्याच वेळी पाहायचं आहे, त्याच वेळी या ठिकाणी पाहायचं आहे पुन्हा एकदा पकड केली जाते. आणि पकड करण्यामध्ये नाव कुणाचं आहे तर पारस घाणेकर, ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता, त्याची कामगिरी परंतु या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे. आणि सूचना कशासाठी आहे ती म्हणजेच साई शिवनेरी कुडमा संघासाठी आहे. साई शिवनेरी कुडमा संघ सामना जिंको अथवा सामना हरो, परंतु या ठिकाणी धामणोली गावचे उद्योजक या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे गोकुळ स्पोर्ट्स अँड ट्रॉफीच्या ठिकाणी चालक मालक आहेत, म्हणजेच राकेश पेंडके सरांच्या माध्यमातून साई शिवनेरी कुडमातील संपूर्ण 12 खेळाडूंकरिता एक चांगल्या प्रकारचं ब्रँडेड टी शर्ट देण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी पाहायचा इथे पकड
हर्षद सोलकर आपण आमच्या दिशेने यायचं आहे, कारण माझ्यामध्ये टी शर्ट आहे, किट आहे, ते या ठिकाणी माझ्यामध्ये VR टेरो वेदकोड संघाचा असेल. आपण आमच्या दिशेने व्यासपीठावरती यायचं आहे, कारण त्या संघाचा सामना असेल पुढे. 7-6 अशा प्रकारचा या ठिकाणी सामना आहे, जिथे आकडेवारीत इथे 7-6 अशा प्रकारचा दुसऱ्या हातचा सामना आहे. म्हणजे इथे येणारी उपरोधातली या ठिकाणी 10 मिनिटे आहेत आणि 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी साई शुद्धीर कोणबा संघाला करायचं काय आहे तर 1 गुणांची आघाडी आहे, ती मात्र मोडीत काढावी लागेल. आणि जर सामना अशा प्रकारे जर चालू राहिला तर ही आकडेवारी शेवटच्या मिनिटांमध्ये देखील मोडीत काढली जाऊ शकते. तसेच खेळाडू देखील आहेत, अनेक अशा प्रकारचे पकडपट्टू देखील आहेत. परंतु हा खेळाडू आणि पारस ज्यांच्याबद्दल मी सांगितलं होतं की ज्यांचं कबड्डी खेळात जर पाहिली ना विभागीय स्तरावरती या ठिकाणी सातारा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत ज्यांची निवड झाली होती, अशा प्रकारचे या ठिकाणी साबर्डे कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत. परंतु ज्यांचे आयुमान कमी आहे, परंतु कमी वयात त्यांनी मोठं नाव केलंय कबड्डी क्षेत्रात. अशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी पाहिलं तर आज मात्र आपल्या गावासाठी खेळत आहेत, आज संघाच्या लाभासाठी खेळत आहेत. म्हणजे साई शिवनेरी कोळमा संघासाठी काय देखील बसतात, कारण इथे चढारी आहे 3-3 आणि ह्या खेळाडूने जर एका दुसरा गुण प्राप्त करून दाखवला तर आपल्या संघासाठी एक चांगल्या प्रकारचे संकेत असतील. अशा प्रकारचा हा खेळाडू या ठिकाणी दाखवला, ते 5 खेळाडू असतील आणि 5 खेळाडू या ठिकाणी असल्यानंतर हा खेळाडू जो मैदानाच्या बाहेर होता तो त्याच्याकडे देखील तेवढ्याच प्रकारचा खेळ आहे. इथे पाहायचं नक्कीच स्पर्श केला होता आणि चढाईपट्टू होता, तेवढ्याच ताकदीचा या ठिकाणी पकडपट्टू देखील होता. या ठिकाणी ही पकड नक्कीच पारसच्या माध्यमातून होते. म्हणजेच इथे टॅकल क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे पारसचं. चणे रिवायबल देखील सांघिक अशा प्रकारचं होत आहे. शुभम देखील मैदानामध्ये ऑन आहे, पारस देखील आहे, जय देखील आहे, ममतेज देखील आहे, त्यांचा साथीदार देखील आहे. परंतु हा सामना 7-8 जशी सुरुवात झाली होती तशीच या ठिकाणी शेवट देखील होणार आणि अशा प्रकारे खेळ करतात ना की माझ्या मते हा सामना समान सुटू शकेल. जर कोणीही जास्त प्रकारची चूक केली नाही तर हा सामना समान सुटू शकेल. अशा 2 ताकदीचे संघ एकत्रित आलेले आहेत, ज्यांचा सामना देखील या ठिकाणी होणार आहे. आणि ह्या 5च्या संचात असं कबड्डीला नेहमीच म्हटलं जातं की तुम्ही 6 खेळाडूंमध्ये गुण प्राप्त करू शकता, तुम्ही 7 खेळाडूंमध्ये गुण प्राप्त करू शकता, परंतु 5 आणि 4 याच्यामध्ये कठीण आहे. अशा वेळी या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच शुभमला पकड केली जाते. उजवा पत्रक्षक अजय आणि त्याच्या साथीदार खेळाडू संकेत ज्यांनी ही पकड यशस्वी करून दाखवली. साथीदार देखील त्या ठिकाणी तैनात होते, म्हणून तर ही पकड या ठिकाणी होते. एकंदरीतचा 7 विरुद्ध 9 असा हा सामना. परंतु कालावधी अजून आहे जास्त तुमच्याकडे, त्याच्यामध्ये आता आघाडी मात्र 2 गुणांची गेलेली आहे, ती ह्याच कळंबचे संघाकडे. ही कळंबचे संघ अशा प्रकारचा आहे की ज्याने आजच्या दिवसात देखील या ठिकाणी धामधूम या ठिकाणी स्पर्धा चालू होती. ज्या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता, त्या स्पर्धेतला एकंदरीतच 4th क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. तो संघ इथे देखील दाखल झालेला आहे. परंतु दाखल होत असताना ते ह्या स्पर्धेत देखील या ठिकाणी साई शिवनेरी कोळमा संघ रोखणार. विजय रोखण्याकरिता तुम्हाला ही चढाई रोखावी लागेल, ती म्हणजे शुभमची, आणि ती रोखण्याकरिता आपण ममते देखील पाहतो, जय देखील आहे. परंतु पारस इथे पाहायचं आहे, इथे तो खेळाडू डबल धावल करून दाखवतोय आणि अजून एक अशा प्रकारची पकड इथे मात्र कंप्लीट करतोय. ज्यांनी रिवायबल एक चांगल्या प्रकारच्या चढाईपट्टूचं होत आहे तो म्हणजेच अल्पेश बॅक टू द मॅट. अल्पेश मैदानामध्ये आलेला आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघापर्यंत 5 खेळाडू आहेत, जे कठीण समीकरण आहे. म्हणून तर ही सामनाची आकडेवारी आपण जास्त गुणांनी स्कोर कार्ड मारताना पाहत नाहीये. अजून देखील पाहिलं तर 1 गुणांची आघाडी असेल, ती आघाडी कमी केली जाईल की वाढवली जाईल की इक्वल अशा प्रकारे सामना येणार. एक टाइम बघितलं तर 3-0 अशा प्रकारे सामना होता, त्यानंतर 4-4 अशा प्रकारे सामना होता, त्यानंतर आता मात्र 8-9
म्हणजे कालावधी वाढत आहे, परंतु जे विजयातलं आणि गुणांमधलं अंतर आहे ते मात्र एकच ठेवलं जात आहे. कारण इथे 1 नंबरचे 2 संघ आहेत. 1 नंबरचे अशा प्रकार आहे. कारण इथे जिंकेल कोण, जो या चालू सामन्यात जास्तीत जास्त तिसऱ्या कडे सक्सेस करेल अशाच करीता या ठिकाणी हा चढाईपटू दाखल झालेला आहे. इथे पाहायचा कोपरा बदलला होता, परंतु या ठिकाणी लक्ष देखील या ठिकाणी असेल. परंतु त्याच वेळी पाहायचा पुन्हा एकदा उजवा पत्रक जो खेळाडू या ठिकाणी अजय तो मात्र विजय मिळवण्याकरिता आता मात्र 8-10 अशा प्रकारची ही आकडेवारी आपण पाहतोय. शब्दापर्यंत गणित देखील सज्ज झालेला आहे. आता मात्र आकडेवारी त्या ठिकाणी गुणांची वाढते, ती म्हणजे एका आकडेवारी या ठिकाणी दुहेरी आकड्यापर्यंत ही वाटचाल होते. म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये कोणता संघ केलेला आहे. डबल डिजिट मध्ये आपण या ठिकाणी जय हनुमान कंगनाचा संघ पाहतोय. जय हनुमान कंगनाचा संघ इथे तिसरी चढाई आहे. इथे तिसरी चढाई या ठिकाणी केली जाणार आहे, ती म्हणजेच याच गणेशच्या माध्यमातून त्याची चढाई आपण या ठिकाणी पाहतोय. बरोबर उजव्या कोपऱ्यावरती आपण चालू सामना संपायला शेवटच्या 4 मिनिटांचा या ठिकाणी कालावधी आहे, ज्यामध्ये ही प्रकार देखील होते. 4 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. त्याच वेळी आपण 9 विरुद्ध 10 अशा मात्र 9-10 मी आधीच सांगितलं होतं की हा जर सामना आहे ना, हा इक्वल सुटू शकतो अशा प्रकारचा सामना आहे. जे दोन्ही संघ तशा पद्धतीने करून लागला, परंतु इथे प्रयत्न होता परंतु स्पर्श होत नाहीये. वेदकोट वर्सेस काळेश्री कळंबस्ते दोन्ही संघाला तिसरा पुकार. VR वेदकोट वर्सेस काळेश्री कळंबस्ते दोन्ही संघाला या ठिकाणी तिसरा पुकार आहे. शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी आहे, परंतु चढाईचा क्रमांक 3 आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजेच मात्र 9-11 अशा प्रकारचा हा सामना आपण पाहतोय. चालू सामना संपला, शेवटच्या 2 मिनिटांच्या या ठिकाणी कालावधी शिल्लक आहे. त्याच वेळी आपण पाहतो इथे थोडी संघ आक्रमण होत आहेत. कशा प्रकारचा खेळ करण्याकरिता त्यांचा पवित्र या ठिकाणी आपण पाहतोय. जय हनुमान कळंबस्ते संघ इथे देखील ही तिसरी चढाई आहे. आणि सामन्याचं मी चित्र सांगितले आहे की जो संघ तिसरी चढाई सक्सेस करणार तो संघ या ठिकाणी जिंकणार आहे. यावेळी मित्रांनो पकड आवडली असेल तर टाळ्या होते, कारण मध्य रेषेकडनं ही पकड घेऊन आणली जाते आणि तिसरी सामना गेला असता. परंतु ह्या सामन्याचं चित्र अशा प्रकारे आहे की जो तिसरी चढाई सक्सेस करणार तोच संघ या सामन्यात जिंकणार आहे. अशा प्रकारचा हा सामना असेल. जो संघ या ठिकाणी परंतु शुभमने अजूनही कोणत्या प्रकारे प्राप्त केलेला आहे त्याच शुभमला इथे देखील पकड केली जाते. चालू सामना संपायला शेवटच्या 1 मिनिटाचा कालावधी आहे. 1 मिनिटाचा कालावधी असताना 2 गुणांची आघाडी देखील आपण पाहतोय शिल्लक असतील. परंतु इथे पाहायचं काय चित्र घडणार आहे. आता मात्र काही सेकंदाचा या ठिकाणी कालावधी शिल्लक आहे, ज्यामध्ये आपण पाहायचं आहे